परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय विद्वत्रत्न ज्ञान मार्तंड मामाजींना दंडवत प्रणाम। तसेच परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी मराठवाडे निवासी गुरुजींना दंडवत प्रणाम। तसेच लाईव्ह ऐकत असलेल्या सर्व महिला भगिनींना दंडवत प्रणाम। आणि चर्चासत्रामध्ये महिला दिनानिमित्त ज्या व्याख्यात्या आहेत त्या सर्वांना दंडवत प्रणाम। आणि मला ऐकत असलेल्या सर्व वासनिकांना तपस्विनी साधकांना दंडवत प्रणाम करून आजच्या सत्राला सुरुवात करते। आज जागतिक महिला दिवस आहे, त्यानिमित्ताने ही उपाध्य कमळाईचा ज्ञान साधना महिला सत्र, त्यानिमित्ताने महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा हा धांडोळा आपण आज घेत आहोत। या निमित्ताने आज आपण सर्व ज्या व्याख्यात्या आहेत त्या महिलांच्या कर्तृत्वाविषयी काही सांगत आहेत। मीही आपला थोडासा अल्पसा काहीतरी प्रयत्न करत आहे। आज महिला दिवस, महिला दिवस हा सर्व जगभरामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही साजरा केला जातो। आणि महिला ही एक प्रेरणादायी स्त्री आहे। महिला म्हटल्यानंतर ही जगाला प्रेरणा देणारी आहे, आपल्या घरातील व्यक्तीला प्रेरणा देणारी आहे, लहान मुलांना प्रेरणा देते, तसेच ते आपल्या पतीलाही प्रेरणा देते। ज्याप्रमाणे मदरसेने आपल्या मुलांना प्रेरणा देऊन तिने धर्माला लावलेली आहे, ज्याप्रमाणे कुंतीने प्रेरणा देऊन आपल्या मुलांना तिने नीतिमार्गाने चालवायला शिकवलेले आहे। ज्याप्रमाणे जी आपली हिराईसा आहे त्या हिराईसाने आपल्या पतीला प्रेरणा देऊन त्याला एक चांगलं साधक बनवलेलं आहे। ज्याप्रमाणे आपल्या चरित्रामध्ये महादायिसाने आपल्या आचार्यांसारख्या साधकाला प्रेरणा देऊन प्रेमाचा उपाय आहे म्हणजे ज्ञानावर प्रेम होते हेही स्वामींच्या विचारण्याहून सांगितलेलं आहे। म्हणजे महिला ह्या प्रपंचामध्ये असो की परमार्थामध्ये असो ह्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरत असतात। आपण स्मृतीस्थळामध्ये अनेक स्मृती पाहतो आणि त्या स्मृतीमध्ये आपण पाहतो की महिलांचा काय त्याग आहे। यामधली एक स्मृती मी आपल्याला आज सांगत आहे की एक हिराईसा नावाची स्त्री आहे। ही हिराईसा आपला प्रपंच करून परमार्थ कसा साधते हे मी तुम्हाला या स्मृतीतून सांगत आहे। आचार्य एक दिवस भक्तजनांना सांगत आहेत की आम्ही हिराईसाकडे गेलो होतो। हिराईसाकडे गेल्यानंतर आम्हाला हिराईसांनी जेवणाकरता दंडवत घातला। पिढारणाचा दंडवत आहे, दुपारचं जेवण आहे आणि त्याकरता जे साधक आहे आचार्यासहित बाकीचे साधकांनाही दंडवत घातलेला आहे। आणि दंडवत घातल्यानंतर आता दुपारची जेवणाची वेळ आहे आणि सर्व आचार्यांसहित सर्व साधक तिथे जेवणाकरता आलेले आहेत। आल्यानंतर आता हिराईसाने काय केलेलं आहे, स्वयंपाक सर्व बनवलेला आहे, आपल्याकडून जे काही पंचपक्वान्न बनतात ते सर्व बनवलेले आहे। परंतु काही दिवसापूर्वी 2-4 दिवस झाले हिराईसाची मुलगी जी आहे तिला ज्वर आला होता, ताप आलेला होता आणि ताप आल्यामुळं त्या मुलीचा ज्वर जो आहे तो वाढतच होता। आता हिराईसाच्या घरी साधक आलेले आहे आणि जेवायला बसलेले आहेत। जेवायला बसल्यानंतर हिराईसांनी त्यांच्याकरता ताटं बनवले आहे, जेवणाची चांगल्या प्रकारे तयारी केली, त्यांचे स्वागत केले आणि सर्वांना पंक्तीला बसवलेले आहे। पंक्तीला बसवल्यानंतर आता हिराईसाला वाटलं की आपले मुलं जे आहेत ते आपल्या मुलीला आपण जाऊन बघू की तिची तब्येत कशी आहे। जाऊन पाहिल्यानंतर आता हिराईसा आपल्या मुलीकडे पाहते तर तिचे श्वास बंद झालेले आहेत, आपली मुलगी मरण पावली। आता आपली मुलगी मरण पावल्यानंतर एखाद्या मातेने काय करायला पाहिजे, एखादी माता असती तर त्या मातेने लगेच आपला जो बांध आहे तो फुटला असता, ती माता जी आहे ती आपली ममता रोखू शकली नसती। परंतु हिराईसाने आपल्या हृदयावर दगड ठेवला आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर अंगावर एक कपडा टाकला आणि इकडे साधक जेवायला बसवलेले आहे। सर्व साधकांची
जेवायला तिने चांगलं प्रेमाने वाढले, आपल्या चेहऱ्यावर तसा लवलेशही दिसू दिला नाही. आणि तसं सर्व जेवण वगैरे चांगल्या प्रमाणे वाढले, सुरळीत प्रमाणे जेवण चालू आहे. एक एक पदार्थ चांगल्या प्रेमाने वाढते, आग्रह करते. आणि सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर आता हिराईसा काय म्हणत आहे? जेवण वगैरे झाले, सर्वांनी चांगले हात धुतले आणि सर्वांचं यथेष्ट जेवण झालं. नवहे हिराईसानेही जेवण केलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर आता हिराईसानी मात्र आपला जो आहे तो हृदयावरचा दगड काढलेला आहे. आपला जो हृदयावर ठेवलेला पाषाण आहे, तो काढलाय आणि आता मात्र हिराईसा काय म्हणते, की "आताची होती हो, आता गेली." म्हणजे हिला सरून खूप वेळ झालेला नाही. आता हिराईसाला काय वाटत होते, जर मी याच्या आधी दुःख केले असते, तर माझे दुःख या साधकाने पाहिले असते आणि मुलगी मरण पावली, तर हे साधक जे आहेत ते उपाशी माझ्या घरून गेले असते. म्हणून हिराईसाने आपल्या हृदयावर तिथे पाषाण ठेवलेला आहे. धर्मासाठी केलेला हा किती मोठा त्याग आहे, तो आपण हिराईसाकडून शिकायचा. हिराईसाने आपल्या ममतेवर, आपल्या हृदयावर तिथे पाषाण ठेवलेलं आहे. आपली ममता बाजूला ठेवून आपल्या धर्माला प्राधान्य दिलेले आहे. एवढंच नव्हे, आता कालांतराने हिराईसाला एक मुलगी आणि एक मुलगा होता आणि मुलगी मरण पावली. आता एक मुलगा हिराईसाला आहे. भविष्य काळामध्ये तो मुलगा जो आहे तो मोठा झालाय आणि मोठा झाल्यानंतर आता प्रपंचामध्ये असताना आपल्याला परमार्थ साधायला पाहिजे. दोघं जे पती-पत्नी आहेत, या पती-पत्नींनी घरामध्ये हिराईसा आणि पंडित पास राहत आहे. एक मुलगा आहे तो मोठा झालाय, त्याचं लग्नाचं वय झालंय. पण हिराईसा म्हणते, की लग्नाचं वय झालंय, मुलाचं लग्न करायचं आहे, तर पती आणि पत्नी दोघांचं काय घरात काम? एकतर पतीने राहावं, मुलाचं लग्न करावं किंवा पत्नीने राहावं, मुलाचं लग्न करून मग संन्यास घ्यावा. आपली जी दंडीदर्शी अवस्था का उलटून द्यावी, छप्पनी का उलटून द्यावी? लवकर परमेश्वराच्या पदरात पडावं. एकतर तुम्ही पडा, एकतर मी पडते. हिराईसा पंडित बासांना म्हणत आहे, की एकतर तुम्ही संन्यास घ्या, नाहीतर मी संन्यास घेते. आता पंडित बास म्हणतात, पंडित बासांनी हिराईसाला आज्ञा दिली, की तुम्ही संन्यास घ्या, मी मुलाचं लग्न करून येतो. आता हिराईसा जी आहे ती संन्यास घेण्याकरता निघालेली आहे. आचार्यांकडे गेली, संन्यास घेतला. खूप दिवस झाले. आता इकडं मुलाचं लग्नही झालेलं आहे आणि पंडित बास आपल्या प्रपंचामध्ये रमलेले आहेत. नवीन सून आलेली आहे. सुनाच्या हातचं गरम खाण्यामध्ये आता पंडित बास रमलेले आहेत. त्यांना आठवण सुद्धा नाही आपल्याला हिराईसाकडे जायचंय. आणि असं असताना एक दिवस हिराईसाला आठवण झाली, की आपले पती तर प्रपंचामध्ये चांगले रमले. परंतु ही जी त्यांना रोजचं चांगलं गरम जेवण मिळत आहे, हे आयुष्यभर मिळणार नाहीये. हे जे मानाने भोजन मिळत आहे, हे आयुष्यभर मिळणार नाही, काही दिवसाचंच आहे. म्हणून आता हिराईचं जी आहे, ती पंडित बासांना निरोप पाठवत आहे. काय निरोप पाठवते? "ज्या चुलीची खीर खाल्ली, त्या चुलीची काही राख खाल." अरे, ज्या ताटामध्ये बसून तुम्ही एवढं ताटावर बसून जिथे तुम्हाला भोजन मिळतं, सुनेच्या हातचं गरम जेवायला मिळतं, ते तुम्हाला एवढ्या मानाने मिळते, ते काय तुम्ही अपमानाने भोजन करणार आहेत का? अशा प्रकारचं निरोप इथं पंडित बासांना भेटलाय आणि पंडित बासांना निरोप भेटल्यानंतर आता मात्र पंडित बास म्हणत आहे, की आता ही जी आहे ती रागवली. आता आपल्याला जावं लागेल. जर हिराईसांनी पंडित बासांना निरोप पाठवला नसता, तर मात्र काय झालं असतं, पंडित बास आपल्या प्रपंचामध्ये रमले असते आणि त्यांना अनुसरण घ्यायचं हेही लक्षात राहिलं नसतं. अशा प्रकारे प्रेरणा पंडित बासांना हिराईसाने अनुसरणाची दिलेली आहे. तर हिराईसा इथे आचार्यांजवळ राहू लागलेली आहे. सगळ्यांना शिक्षण देत होती, सगळ्यांना शिकवत होती. विरक्ताची कसोटी म्हणून आचार्यांनी तिला एक मान्यता दिलेली आहे, की हिराईसा जी आहे ती विरक्ताची कसोटी आहे. ज्या पंडित बासांना हिराईसाने इथे आणलेलं आहे दैवरहाटीमध्ये, ते पंडित बास जे आहेत ते परमेश्वर प्राप्तीला गेलेले आहेत. त्यांना परमेश्वर भेटलेला आहे. हे त्यांच्या कर्तृत्वावरून आपल्याला दिसतंय. कारण की पंडित बासांनी वच्चाहरण नावाचा एक सप्तग्रंथापैकी एक ग्रंथ लिहिलेला आहे. चौपद्या जी लिहिलेल्या आहेत 60 त्याही पंडित बासांनी लिहिलेल्या आहेत. या सगळ्याचं कर्तृत्व, या सगळ्याची प्रेरणा जात आहे ती हिराईसाला.
म्हणून एक स्त्री ही लहान मुलांना प्रेरणा देते, आपल्या पतीलाही प्रेरणा देते, सगळं समाजालाही स्त्री प्रेरणा देऊ शकते, धर्मालाही ही स्त्री प्रेरणा देते.